ठोंबरे चला, विसू आलाय, श्रीपाद आलाय, श्रीपाद अप्पर काढा, काढा टी शर्ट काढा, श्रीपाद टी शर्ट काढा. हा अहो मुन्नालाल शेख गालावरती कडाकड चापटा हात घेत होती आखाड्यामध्ये येताना, त्या गालावर त्या गालावर त्या गालावर ह्या गालावर. रागाशिवाय कुस्ती नाही हो दयानंद वस्ताद, राग पाहिजे. असलं काही धाड धाड तोंड असं आणून घ्यायचे, कारण राग यायला पाहिजे ना. राग नसेल तर कुस्ती नाही. आतमध्ये येताना एवढा द्वेष पाहिजे समोरच्या पैलवानाविषयी, जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत सुट्टी नाही. माझ्या समोर उभा राहतोय, माझ्यासोबत कुस्ती लढायला तयार आहे, मी एवढी तयारी करतोय आणि मला पडायला आलाय होय. कंडारीची गाडी निघालेली आहे, कंदरची गाडी निघालेली आहे, गाडीकडे जावा पैलवान. या 2-3 कुस्त्या बघायला हव्या की, फार चांगल्या कुस्त्या त्यांच्याकडून शिकायचं आहे आता हाफ सीझनला. इकडे माप कशी फिरायला लागेल बघा. हे ठोंबरे आणि खांडेकर एक मातीला चिपटून बसलं, एक फिरायला लागलं. वाली सुगरी आली की काय वाटायला लागलं. असले घरात असले होईल का बांधाला टोकरा टोकरी हलवून टच भरलेली साखरेची पोती. विठ्ठल दादा विठ्ठल मिस्किन, छोटे विठ्ठल मिस्किन मिटकलवाडीकर, असलम काजींचा पट्टा, त्यांच्यातर्फे विश्वचरण विरुद्ध पैलवान श्रीपाद या कुस्तीला ढाला. कुस्तीला पंच म्हणून उमेश काका इंगळे, छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलनचे वस्ताद, करमाळा तालुका दक्षिण भाग कंदर भागाची युवा नेते पंचाची भूमिका साकारतील. त्यांचा भाऊ एक MBBS आहे थोरला. कुस्ती श्रीपाद ढेकळे आल्यापासून आक्रमक कुस्ती करण्याचा मनसुबा असतो, पण विश्वचरण सोलनकर हल्ला परतवणार का 20 चरणचं जसं 92 किलो वजन गटामध्ये नाव आबादित आहे महाराष्ट्रात, ही कुस्ती मागील सीझनला सुटलेली आहे. 20 चरण सोलनकर आणि कालीचरण सोलनकर, स्वर्गीय झुंजार सोलनकरांची ही मुलं आणि हिम्मतभाऊ सोलनकर एकेकाचे नामवंत पैलवान, त्यांचे पुतणे संदीप काळेच्या मामाची मुलं आहेत. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आणि एका सदन कुटुंबातला पोरगा आहे, तो वडाच्या वाडीचा माढा तालुक्यातला नाना ढेकळेंचा पुतणी आहे. फार सदनता आहे त्याच्या कुटुंबामध्ये, पण गुणवत्ताही चांगली असल पैलवान. कुस्ती सम्राट महाराष्ट्राचा आयडॉल असलम काजी वसदांचा पट्टा आहे तो श्रीपाद. भागवत आबा वाघमोडे यांच्यातर्फे 4000 रुपये रक्कम आणि रमेश शिंदे यांच्यातर्फे 1000 रुपये. आकाश खांडेकर आणि समोर ठोंबरे पैलवान रोहित वडशिंग्याचा, हरिदास नाना ठोंबरे यांचा बंधू आहे तो. मल्हारी वाघमोडे पंच म्हणून. मल्हारी मामा जरा लांबच बरं का. लय अवघड आहे. दोघांचे मिळून जवळजवळ 247 किलो वजन आहे. ठोंबऱ्या पटाला जायचा प्रयत्न करतोय, पण खांडेकरांना खिमी धरलेली आहे. दोन नंबरची या श्रीपाद धडाकेबाज कुस्ती करण्यात माहिर आहे आणि विश्वचरण गेलेला आव्हान, गेलेली कुस्ती परतवण्याची त्याच्या मनगटात ताकद आहे. या विजयाचा या पराजयाचा तोटा फायदा काय आहे यांना माहिती आहे. तिकडं खांडेकर पैलवान सांगोला तालुक्यातल्या देवळ्याच्या ठोंबऱ्याचा कब्जा घेतलेला आहे. जवळजवळ 132 किलो बोजा मानावर बसला आहे आणि तो ठोंबरे आहे म्हणूनच सोचतोय. आपल्या मानावर बसला समोरवाले दिवसा चालण्या, त्यासाठी खावं लागतंय लोणी, त्यासाठी खावं लागतोय बागल आलेला कोंबडा, केळी खावं लागते, सफरचंद खावं लागते, मोसंब्या 12-12 एका टायमिंगला खावं लागतात. कारण नंदू अब्दाच्या तालमीमध्ये 5 पैलवान या गावातले आहेत. एका टायमिंगला 2-2 किलो चिलाप्या खाव्या लागतात. सोपं नाही हो, शरीराला प्रोटीनची गरज आहे. नाहीतर
तुम्हाला शरीराला प्रोटीन कमी पडलं, तुम्ही जर वाईट मार्ग अवलंबला, शॉर्टकट मार्गाच्या मागे लागला, जीवन बर्बाद होतंय. आई वडिलांनी नवसानं लिकरू मागवलेलं असतंय. या औदुंबर शेळकेनी या वेताळ साहेबांच्या चरणी प्रार्थना केली होती, माझ्या पोटी असं एक रत्न दे भगवंता, जो महाराष्ट्रामध्ये माझा बोलबाला करेल. वेताळ साहेबांना प्रार्थना एका गरीबाची ऐकली. दादा शेळके सारखं पोरग जन्माला आलं. या गावात नवसाला पावणारा वेताळ साहेब म्हणून प्रसिद्ध आहे. त्या दादा शेळकेचा जन्म झाला गरीब शेतकरी कुटुंबामध्ये. तसं आई वडील पोटी जन्माला आलेल्या बाळाला, पोरगा जन्माला आला की पेढ वाटतात, मुलगी जन्माला आली की जिलेबी वाटतात. पण मुलगा जन्माला आल्यावर जेवढा आनंद असतो तेवढी मुलगी झाल्यानंतर आनंद होत नाही. मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनाचा विचार सांगतोय. त्यामुळे तुम्ही 20-22 वर्षाचा मुलगा तयार झाल्यानंतर जर एखाद्या देशातला क्रिकेटपटू असू द्या डोपिंगकडे गेला असेल, एखाद्या देशातला किंवा राज्यातला खेळाडू डोपिंगकडे गेला असेल, तुम्ही डोपिंगकडे गेला आणि जीवन बर्बाद झालं, त्या दिवशी तुम्ही सर्वात शापित माणूस म्हणून समाजाच्या समोर असाल. परवा एका व्हिडिओ मध्ये नितीन खुर्दची जीवन कथा अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. नितीन खुर्दचा हात अख्ख्या देशात धरत नव्हतं कोण. नुसत्या डोपिंगच्या आहारी जाऊन नितीन खुर्दनं आपलं जीवन बर्बाद करून घेतलं. नितीन खुर्द पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. इंजेक्शन गोळ्या केल्या अवघड आहे. तरुण पिढी वाचली पाहिजे. बादलीवाडीचं मैदान महाराष्ट्राला प्रेरणा देणार आहे. ठोंबरे पैलवान, खांडेकर पैलवान, इकडे श्रीपाद पैलवान, तिकडे विश्वचरण पैलवान एकमेकाचा अंदाज घेत आहेत. शबाश. ओ ओ ओ ओ वाहेगुरु. मी सांगितलेलं मल्हारी वाघमोडी मामाने ऐकलेलं आहे. अनेक ठिकाणी न होणाऱ्या कुस्त्या बादलीवाडीमध्ये जुटलेल्या आहेत. हो मामा साईडला सारखा. शबाश. अशीच कुस्ती असलम काजी आणि नरसी यादव कोल्हापूरच्या खासबाग मध्ये जवळजवळ 1.5 तास कुस्ती चालली होती. ऑलिम्पिकला नेतृत्व करणारा नरसी यादव महाराष्ट्रातल्या मोठ्या पैलवानांबरोबर 2 हात करत होता. त्यामध्ये नरसी यादवाला कोल्हापूरच्या खासबाग मध्ये असलम काजी या माढा तालुक्याच्या सापटण्याच्या सुपुत्रांना हरवलं. सिकंदर शेख नावाचा पैलवान अख्ख्या देशात चमकतोय. पुण्याच्या बालेवाडीमध्ये गणेश जगताप नावाचा पैलवान याच माढा तालुक्यातला चारी मुंड्या चित केलं आणि गणेश जगतापला परत शैलेश शेळके नावाच्या पैलवान हरवलं. शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर 2019ला फायनलला कुस्ती आली. शबाश शबाश शबाश. दोनों बच गए. 2 सख्खे भाऊ एकाच मैदानामध्ये नंबर 3 ला एक लढतोय, नंबर 1 ला एक लढतोय. ह्याच्यापेक्षा श्रीमंती अजून काय असू शकते. सख्खे भाऊ. आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं कौतुक होत असेल तर समाधान म्हणायचं. महाटात कुठेही जाऊ द्या, दादा शेळकेचं कौतुक कुस्ती क्षेत्रात होणारच.
महाटात कुठेही जाऊ दे, ह्या 20 वचनांचं कौतुक होणार, कालीचरणांचं होणार, या श्रीपाद ढेकळ्याचं कौतुक होणार. कुस्तीचा एक चाहता वर्ग आहे महाराष्ट्रात. आपण ज्या क्षेत्रामध्ये फिरतो त्या क्षेत्रातला दादाच असलं पाहिजे. शबाश. आणि निघून गेलेला श्रीपाद. टाळ्या करा सर्वांनी, टाळ्या. परत पटाला जाण्याचा मनसुबा आणि ते मजबूत हे स्त्रीच्या विश्वचरण सोलंकरनं गर्दन खेच सुरू केलेली आहे. चौदंडी सुरू झालेली आहे. परत एकदा मन, मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती. हो, कसा आहे अटंबाम. काका पवारचा पट्टा आहे, गाव त्याचं जेवळ आहे आणि पुण्याला सराव करतोय. करा की टाळ्या तरी वाजवा घेऊ. महेंद्र गायकवाड 605 जो पैलवान आहे का महाटा, ज्यानं अर्धा किलो सोन्याची गदा पटकावलेली आहे, त्याचा पार्टनर आहे. हे असलं माप घरात सांभाळणं म्हणजे सोपं नाही हो, छोटा हाती सांभाळण्यासारखा. इथं काय वडापाव खायला होय. 2 नंबरचे पैलवान चला, अमित जगदाळे चला. दिग्विजय जाधव, शिवशंभू क्रीडा संकुलन, टिटिवे. अरे चेअरमन आहेत काय? नाही, भागवत मामा इथं बसला होता तुम्ही माझ्याकडं. इथनं का गेला तुम्ही? अगदी गेले 4-5 तास आलं माझ्याकडला. मला मधने सरांच्या कडेला बरं वाटतंय म्हणतो ते. हे काय वेळ आणली हो. हे प्रभू हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदे, आप आ जाओ यहाँ. भागवत मामा बसा इथं. असं तोऱ्यात मिशीवर ताव देत बसले होते इथं. खाली गेले. आलं बघा लाल भडक गाजरासारखं पोरग, टिटव्यातनं कोल्हापूरनं. कसं आहे रूप. याची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा. दिग्विजय जाधव त्याचं नाव आहे. अमित, हे अमित काका, कुस्ती स्पीड न करून घ्या. आता कुस्ती फार चांगली होणं अपेक्षित आहे. शबाश. घाण खाऊ नका, धोका देऊ नका, धोका पत्कवू नका. अमित जगदाळे चला. अमित, शबाश. 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 यात शेवटपर्यंत कोण कोणाला थकणार नाही, कोण कोणाला मागे हटणार नाही. विजय होणाऱ्या पैलवानसाठी अण्णा गोसावी कुस्तीवरती उदार अंतकरणानं खर्च करणारा एक खेळवेळा तरुण उपळवाड्याचा शिवदडीचा पैलवान, त्यांच्या मामाच्या घरातूनच कुस्ती येते अशा अण्णा गोसावी यांच्यातर्फे विजय पैलवानसाठी 1000 रुपयाचं बक्षीस लागलंय. हे बक्षीस आहे. गुळ आणि शेंगदाणा एकत्र केला की त्याचा प्रसाद बनतो आणि शेंगदाणा आणि दारू एकत्र केली की त्याचा चकना बनतो. प्रसाद मिळवायला कीर्तिमानीच करावी लागते. शबाश. आता 1000 रुपये अण्णा गोसावीने लावलेले आहे. कुस्तीत मिळालेले 20,000 रुपये, वरून मिळालेले 1000 रुपये.
त्याचा आनंद काय असतो मी धनाजी मधने मला माहिती आहे. जाता येता वाट खर्चीचा खर्च, हॉटेलचा जेवणाचा खर्च सन्माननीय बाळासाहेब वाघमोडे चेअरमन यांच्यातर्फे 500 रुपये विजेत्या मल्लासाठी एटीएम तापले आता. हा 11,000 रुपये नुसतं नारळ फोडण्यासाठी घालवल्यात. हा निकाली साहेब चेअरमनचे बी आले 500 रुपये. ते काय की तांदळा चौकडीतला रामभाव. आजीची एवढी होती, बाप्पाची एवढी होती, माझी एवढी होती, पण गावाची जेवीनच. बाळू त्याची रोज थाटा करतोय. बाळासाहेब वाघमोडे चेअरमन यांच्यातर्फे बोलल्याप्रमाणे 500 रुपये आणि अण्णा गोसावी पैलवान यांच्यातर्फे 1,000 रुपये अशी 1,500 रुपये रक्कम लागलेली आहे. विश्वचरण आणि श्रीपाद कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ दाम भी कमाओ. दोनों 7-1 कमाव. दोन्ही साईडनं आता आक्रमण सुरू झालेली आहेत. एकमेकावरती तुटून पडायला लागलेले आहेत. कुस्तीतला विश्रांतीचा कालखंड असतो पावसाळा आणि हिवाळा. या 4 महिन्यामध्ये पेरणी करायची असते, 8 महिन्यामध्ये, आणि मग उन्हाळ्यामध्ये त्याचं फळ खायला मिळत असतं. ते धान्य मग उगवतंय, त्याची काढणी 4 महिने. मग चैत्राच्या महिन्यामध्ये गुढीपाडवा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल 4 महिन्यामध्ये महाटा धुमाकूळ दाखवायचा असतो. हे काय झालं अमित जगदाळे? सौरभ पवार खेळबोशाचा, ओंकार सुपे पिंटू सुपेचा चिरंजीव आणि सौरभ पवार पंढरपूर तालुक्यातला खेळबोशाचा, पुण्याला सराव करणारा धडाके बाज कुस्ते. चला अमित जगदाळे आला. हे सुपे पैलवान चला पुढं. तो आला. सौरभ पवार कर्जत मध्ये महाराष्ट्राचं मेडल आणलंय त्यानं. एक सुद्धा पैलवान निराश झाला नाही या गावात. 2-3 ठिकाणी वडशिवण्याचं मैदान, रोपड्याचं मैदान कॅन्सल झालं असतं. पैलवानचा महापूर आला होता तरी सुद्धा बादलीवाडीकरांनी प्रत्येकाने वैयक्तिक कुस्त्या लावल्या. वेता साहेबाच्या आशीर्वादानं जीवनमान उंचावत असताना सत्कर्मासाठी काहीतरी आपलं देणं लागतो. या न्यायानं लोकांनी फार मोठी दानत दाखवली. सहजासहजी यात कोण कोणाला मागे हटणार नाही. उमेश काकाला रिझल्ट लावण्यासाठीच पाठवलेला आखाड्यामध्ये, आणि तिकडं मात्र कुस्ती ओंकार सुपे विरुद्ध सौरभ पवार, पंत म्हणून अण्णा वाघमोडे. ही कुस्ती अण्णा वाघमोडे 5 मिनिटाच्या वर जात नाही बरं का. पहिल्या धुमाळची आणि पैलवान प्रकाश काळीची कुस्ती झाली का तशीच कुस्ती ती सुपेची पवाराची. अण्णा वाघमोडेची 2000, अर्जुन वाघमोडे 2000. जो उजव्या पायाला निकॅप घातलाय तो सौरभ पवार पंढरपूर तालुक्यातला खेळबोशाचा आहे, आणि पिंटू सुपे पैलवानचा चिरंजीव आहे तो समोर ओंकार सुपे. अशक्य ते शक्य करण्याची
मनगटात ताकद असणारी नाव आहे ती. मागील सीझनला सुपे पैलवान चर्चेत आलेला आहे, पण सौरभ पवारचं नाव आहे. आणि तिकडे मात्र विश्वचरण सोलनकर पैलवान आक्रमक स्थितीमध्ये समटून बसलेला आहे. पैलवान श्रीपाद ढेकळे एक गुडघा खडा करून निघून जाण्याच्या तयारीत आहे. श्रीपाद जोरदार तयारीची नाव आहे ती. त्या श्रीपाद मधला आणि पैलवान विश्वचरण मधला पैलवान 3 वर्षाच्या आतमध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये ओपन गटाचं नेतृत्व केलेलं दिसत. आणि एखाद्याच्या खांद्यावर गदा मिळाली तरी सुद्धा कुणाला नवल वाटू नये अशी तयारीतली नाव आहे ती. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. दर 5 वर्षाला दर 4 वर्षाला प्रत्येक खेळाडू नवनवीन येतात. निसर्गाचा नियमच आहे तो. आणि परत विश्वचरण दोन्ही हातानं लांगा पकडून थोडीशी पकड मजबूत. इकडे मात्र सुपे पैलवान आणि सौरभ ही कुस्ती सुपे पैलवान आपला पक्ष मजबूत ठेवलेला आहे. कारण सौरभ पवारला थांबवणं हे सुप्याला शक्य झालंय आतापर्यंत. सौरभ पवार थांबत नाही, तो विस्फोटक पैलवान आहे. आल्यापासून धडाकेबाज कामगिरी करण्याची त्याची तयारी असते. पण सुपे पैलवान किस्सा सौरभ पवारला थांबवण्यात अखेर अपयश आलं सुपेला. सौरभ पवार विजय झाला. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. कुस्तीतले एक दर्जेदार नाव आहे. वडील रोज दुसऱ्याच्या रानात पाईपलाईनीवर लिकेज काढतात. टिकाव आणि खोरं घेऊन रानात जातात. 500-700 रुपये एका लिकेजला घेतात. आणि पुण्यामध्ये पोराचा सांभाळ केला. राजेंद्र भोसले चेअरमन यांच्यातर्फे 100 रुपये. अण्णा गोसावी उपळवाटी यांच्यातर्फे 200 रुपये सौरभला. मारुती वाघमोडे यांच्यातर्फे 100 रुपये सौरभ पवारला. मल्हारी वाघमोडे यांच्यातर्फे सर्व सौरभ पवारला 100 रुपये. चला हे 1,500 रुपयाच्या कुस्तीला लागलेले. चेअरमनचे 500, अण्णा गोसावीचे 1000. बप्पा वाघमोडे यांच्यातर्फे सौरभ पवारला 100 रुपयाचं बक्षीस. ज्ञानेश्वर शेळके यांच्यातर्फे सौरभ पवारला 100 रुपयाचं बक्षीस. जावा तिकडे सौरभ तिकडून लोक सांगतात ते बक्षीस घ्या. गरीबाचं पोरग आहे हो. या महाराष्ट्रात असं झालंय जिथं चण आहे तिथं दात नाहीत आणि जिथं दात आहे तिथं चण नाहीत. मल्हारी वाघमोडे यांच्यातर्फे 100 रुपये. बप्पा वाघमोडे 100 रुपये. शबाश. विश्वचरण आता मात्र श्रीपादकडे कब्जा आलेला आहे. धडाकेबाज मल्ल या महाराष्ट्राचे जे अस्लम काजी पैलवानला घडवलं विश्वास हारगोले दादानी त्याच तालमीमध्ये विश्वास दादा घडवतात विश्वचरणला. आणि ज्या अस्लम काजींना महाराष्ट्रात सचिन तेंडुलकर सुद्धा प्रेम मिळतंय. त्या अस्लम काजींचा पट्टा आहे श्रीपाद. तुकाराम शिंदे ढवळतचे लोकप्रिय सरपंच मैदान सुरू झाल्यापासून मैदानचा आनंद घेत आहेत. आणि अंतिम टप्प्यात कुस्ती मैदान चाललं असताना विश्वचरणची आणि श्रीपादची कुस्ती चालताना मी कुस्ती समालोचक धनाजी मध्ये ढवळसला गेली 14-13 वर्ष झालं जातो त्यांच्या गावात. ते प्रथम नागरिक आहेत. माझ्या कॉमिटीचं कौतुक करून त्यांनी मला 500 रुपयाचं बक्षीस परत एकदा दिलेलं आहे. सरपंच साहेब मी तुमचा आभारी आहे. 2 नंबरचे पैलवान आलेले दोन्ही बी सरलावा पाहुणे सांगा. अधिकराव सरक आतमध्ये चला. बालाजी सरक आपण आतमध्ये चला. बापू सरक आपण आतमध्ये चला. मयूर वाघमोडे आपण आतमध्ये चला. गणेश वाघमोडे उठा. बापू पाटील उठा. उठा. सर्व गावांनी मिळून वेताळ साहेबांचा प्रसाद हा तयार केलेला आहे. मारुती वाघमोडे आपण चला. सोमा वाघमोडे पैलवान, बाप्पा वाघमोडे पैलवान चला कुस्ती लावून घ्या.
विलासराव दोलतोडे बादलेवाडीचं कुस्ती क्षेत्रात त्यांना रस आहे, निवेदन क्षेत्रामध्ये काम आहे. विलासराव दोलतोडे बादलेवाडीकडे येथील 2च मिनिट थांबा. सभा पैलवान 1 मिनिट विलासरावला येऊ द्या. विद्याभूषित माणूस आहे, शब्दांचं भांडार आहे मोठं त्यांच्याकडं. ठेविले आनंदी तैसे तर हवी चित्त असावे समाधानी. भगवंत प्रत्येकाला काहीतरी देतो. जीवनामध्ये जन्म आहे म्हणल्यानंतर या जन्मामध्ये काहीतरी करण्याची किमया साधली पाहिजे. विलासरावलाही गावानं मान दिलेला आहे, कुस्ती लावण्यासाठी त्यांनाही पाचारण केलेलं आहे. हिम्मतभाऊ सोलनकर पंत राहतील. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात त्यांचा एक काळ होऊन गेला. 1995 ते 85 हा एक कालखंड कुस्ती क्षेत्रात वादळी होता. ज्या कालखंडामध्ये मी ज्या गावातून माझा जीवन प्रवास सुरू होतो ते पुळूजगाव, ज्या गावात बालारफी शेख, अन्सार शेख, मोहन गावडे पैलवान, आज ही इचलकरंजीची ज्यांची जाहिरात माझ्या गावचे जे पैलवान मोहन गावडे, मोठा पैलवान, त्यांच्याबरोबर कुस्ती त्यांची झालेली आहे. रामामधले कित्येक नावं त्या गावामध्ये लहू भोसले. अमित जगदाळे हा हिसऱ्याचा पैलवान, डाव्या पायाला कॅप घातलेला आणि गोरा गोमटा देखना पैलवान हिरव्या लांगेचा. ज्या न्यू मोतीबाग तालमीनं नंदू आबादार सारखा पैलवान या महाराष्ट्राला दिला. हिरवी लांग ही चंद्रहार पाटलाची लांग अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. लाल लांग ही असलम काजींची लांग. काही कलर सुद्धा काही पैलवानला लाभदायक ठरले, त्यातल्या लांगा महाराष्ट्राला परिचित आहेत. हिरवी लांग हीच अशाच पत्नीची दिग्विजय जाधवाने जी परिधान केलेली तीच लांग चंद्रहार पाटलांना फार काही देऊन गेली. पाच मिनिटाची वेळ काकाने या कुस्तीसाठी दिलेला आहे. अमित जगदाळे अनुभवाला जास्त आहे. मामाच्या गावात कंदरमध्ये अमित जगदाळेचं कुस्ती करिअर करमाळा तालुक्यात भरलं. हिसरं पिसरं करमाळा तालुक्यात गाव आहे. त्या गावातला हिसऱ्याचा तो अमित जगदाळे काळ्या लांगेचा. तिथे हिम्मतभाऊ सोलनकर पंत म्हणून काम करतात. तिथं दिग्विजय जाधव उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबादार पैलवानचा पट्टा आहे. शिवशंभू कुस्ती संकुलन त्या तालमीचा मल्ला आहे. इकडे श्रीपादनं पैलवान विश्वचरण मात्र जीवाच्या आकांतानं जोपर्यंत अंगात जान आहे तोपर्यंत त्यांनी कुस्ती करायचं ठरवलेलं आहे. इकडं दिग्विजय जाधव जर सोलापूर जिल्ह्यात आज अमित जगदाळेच्या विरोधात काय करू शकला तर येणाऱ्या कालखंडामध्ये दिग्विजय सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीचा पसारा फार मोठा आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जो यशस्वी होतो तो महाराष्ट्रात यशस्वी होतो. सोलापूर जिल्ह्यातला रविराज चव्हाण, सोलापूर जिल्ह्यातला कालीचरण सोलनकर, सोलापूर जिल्ह्यातला सतपाल सोनटक्के, सोलापूर जिल्ह्यातला महेंद्र गायकवाड, सोलापूर जिल्ह्यातला असलम काजी, सोलापूर जिल्ह्यातला माऊली जमदाडे, सोलापूर जिल्ह्यातला समाधान घोडके, सोलापूर जिल्ह्यातला अप्पालाल शेख सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुल सुवर्ण पदक आणलं, सोलापूर जिल्ह्यातला खडकीचा बालारफी शेख. शबाश 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 शबाश. सोलापूर जिल्ह्यातला गणेश जगताप. मी सांगितलंय कडेला बसलेल्या प्रेक्षकांना जपून बसा. बॅरिगेटच्या आतमध्ये तर बसू नका, माझी विनंती आहे. हाडाच्या पेशंटला सुद्धा हाड जुळत नाही, पैलवानकडून मोडलेलं. कालीचरण आणि सतपाल तुम्ही या. लास्ट 2 मिनिट श्रीपाद आणि विश्वचरण. अप्पा वळकुंडे आणि अप्पाच्या विरोधात अजय राजमाने या कुस्तीनं मैदान कळसाला गेलंय. लोकांच्या मनामध्ये विजय बघायची सवय लागली आता. भैया धुमाळ आणि पैलवान प्रकाश काळेपासून तसा पट काढलाय पैलवान विश्वचरण विजय मिळवण्याच्या इराद्यानं. पण श्रीपादनं मात्र मोठ्या तडफेनं तो पट सोडवून घेतलेला आहे. परत विश्वचरणकडे लांग एका हातानं पकडण्याचा आधार सापडलेला आहे आणि श्रीपादकडे सापडलेला आहे. आता दोघांची पकड लूज झालेली आहे. एकमेकापासून ते दोन्ही पैलवान खुले झालेले आहेत. आता मात्र उमेश काका इंगळे वस्तादांच्या मनामध्ये काहीतरी मनोदय महोदय ठरलेला आहे. काहीतरी त्यांच्या मनानुसार
त्यांचं समाधान झालेलं आहे. दोघेही म्हणतात कुस्ती सोडवू नका काका. एखादा पैलवान दमाला कमी असला, एखाद्या पैलवानला कॉन्फिडन्स कमी असला की पंचाकडे थोडीशी काय होईना गयावया चालते. पण इथं गयावया करताना कोण दिसत नाही. कुस्ती तशी घेतली आहे बादलेवाडी करायला. 1,500 रुपये निकाली कुस्तीसाठी ठेवलेले आहेत. निकाली कुस्ती झाली तर उमेश काका इंगळे यांच्यातर्फे 1,000. हा, एक कणभर बोलणारा आणि मनभर करून दाखवणारा माणूस आहे. शबाश. हो हो हो. विभीषण सरळ खास कुस्त्या जोडल्या. सोमा वाघमोडे पैलवान पैसे फिटले. आता मशीन तापलंय. जपून बसा. टाळ्या करा टाळ्या. आता मशीन तापलेला ज्याच्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार. रंगलेलं मैदान बादलेवाडीचं मैदान. वेताळ साहेबाची नगरी राजे शिवछत्रपतींच्या महात मोठ्या वातावरणामध्ये थोडस सहकारी. पैलवान फार चांगले आहेत. कुणी बाहेरनं टॉर्चर किंवा पैलवान निराश होईल असं वर्तन कोणाचं असू नये. बोला की पप्पा. पप्पा वाघमोडे यांच्यातर्फे निकाली कुस्तीसाठी 500 रुपये रक्कम झालेले 3,000 रुपये. उमेश काकांचे 1,000, अण्णा गोस्वामींचे 1,000, बाळू वाघमोडे चेअरमनांचे 500, पप्पा वाघमोडेंचे 500 आणि बिभीषण सरक यांचे 500 रक्कम झाली 3,500. लास्टची 5 मिनिट होते. त्यातले 2 मिनिट संपले. 3 मिनिट राहिलेले आहेत. 3 मिनिटांमध्ये कुस्ती झाली तर ढवळतचे लोकप्रिय सरपंच तुकाराम शिंदे साहेब यांच्यातर्फे 2,000 रक्कम झाली 5,500 आणि कुस्तीतली 71,000. रक्कम फार लांब गेली. आता अधिकराव सरक यांचे 500 रक्कम झाली 6,000. हा, आले 500 रुपये. अधिकराव सरक यांचे 500 आले. ही देणारी माणसं आहेत. ही पुकारतेच का? हे प्रत्येक माणूस देणार आहे. बच गयो. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. कोणी उठू नका. विभीषण सरक. शबाश शबाश शबाश. मागे कोण कोणला हटणार नाही. तिकडे दिग्विजय जाधव अमित जगदाळेचा कब्जा घेतोय. सोलापूर जिल्ह्यात येऊन अमित जगदाळेचा कब्जा घेणं सोपं नाही. सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आहे. अहो, 1 रुपया तुम्ही बादलेवाडीचा फुकट जाऊ दिलेला आहे. कुस्ती सुटली. काय करा. माय बेस्ट फ्रेंड सन्मान्य अण्णा गोसावी यांच्यातर्फे 1,000 रुपये जाहीर केले होते. बक्षीस कॅन्सल म्हणतात ते. आणि अण्णा गोसावी पैलवानतर्फे मला कॉमेंट्रीसाठी 500 रुपये आणि हिम्मत भाऊ सोलंकर यांच्यातर्फे श्रीपाद ढेकळेला 500 रुपयाचं बक्षीस. चालू कुस्तीला अण्णा गोसावी पैलवानतर्फे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि हे चेअरमन कुठे गेले हो? चेअरमन बाळू चेअरमन कुठे गेले? तो काही तुमचे 500. अजून एक 500 भाऊसाहेबांचे होते. घेऊन जाऊ.
अधिकराव सरळ यांचे 500, अण्णा गोसावी यांच्यातर्फे 500 रुपये अमित जगदाळे आणि दिग्विजय जाधव साठी. पुतण्याबरोबर कुस्ती झाली एवढी बेफाम म्हणून श्रीपाद साठी 500 रुपये. अजून करा म्हणत्या तुम्ही, अजून तयारी करा. हा कुर्डवाडीची गाडी निघालेली, दमात जावा. 1 नंबरचे कालीचरण, चला कालीचरण. हो दिग्विजय जाधव शिवशंभू क्रीडा संकुलचा पैलवान, सोलापूर जिल्ह्यात छाप सोडतोय. टिटव्याला सराव करणारा पैलवान नंदू आबादारचा पट्टा. सोलापूर जिल्ह्यात वेताळ साहेबांच्या पावनभूमीमध्ये बादलेवाडी विजय झालं. पोरग करा की टाळ्या. आम्ही जगदाळ्याला पाडायला सोपं आहे का? चंद्रहार पाटलानं आणि हिंद केसरी गणपतानं ग्रामानं घडवलं. नंदू आबादार घडवत्यात दिग्विजय जाधवाला. अण्णा गोसावी पैलवान तर्फे त्याला 500 रुपयाचं बक्षीस. सोमनाथ वाघोडे यांच्या तर्फे किती? 1000 रुपये दिग्विजयला.